तुकाराम महाराज काय म्हणतात की म्हणजे साधी साधी छोट्या 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 गोष्टींमधनं शिकवतात, आपल्याला सांगतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही मत्सर करू नका, द्वेष करू नका. आता ह्याच्या मागं आध्यात्मिक कारण तर आहेच आहे, पण सायंटिफिक रिझन्स पण आहेत. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याचा द्वेष करता, पराकोटीचा मत्सर करता, समोरच्या माणसाला माहितीच नसतं ना, त्याला काहीच फरक पडत नाही. फरक तुमच्या शरीरावर होतो, दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतात. हे सर्व गोष्टी संतांना माहिती होत्या. बरं, तुकाराम महाराज म्हणतात की मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासही भेद वैसे. एकीकडं असं म्हणतात तुकाराम महाराज की आम्ही कसे आहोत, आम्ही म्हटलं तर मेणापेक्षा मऊ आहोत, आणि म्हणलं तर वज्राला भेदू असे सुद्धा कठीण आहोत. आणि वेगवेगळ्या माध्यमातनं ते समाजाला जे एक झापड आलेली आहे, काय म्हणता येईल त्याला, षड्रिपूंमुळं म्हणा किंवा अनेक कारणांमुळं मनावरती जे एक झापड आलेली आहे ती उघडण्याचं काम, ते डोळे उघडण्याचं काम करतात. म्हणजे आपण आत्ता पुरोगामित्वाच्या गप्पा मारतो, तर त्यावेळेस त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हणतात जर पेरणीची वेळ आहे, आता पेरणी केलीच पाहिजे, आणि त्याच वेळेस घरात जर मयत झाली तर तुकाराम महाराज म्हणतात की ते मडं झाकून ठेव आणि आधी पेरणी कर. तर गेलेला तो गेलेला आहे, पण तू जर आता पेरलं नाहीस तर तुझ्यावर मरायची पाळी येईल. इतक्या परखडपणे त्या गोष्टी तेथे आपल्याला शिकवत जातात.